रात्री एक 11-11:30च्या दरम्यान आम्ही शेतकरी राजा या हॉटेलला जेवायला गेलो होतो. तिथं जेवायला गेलो असतं तिथं ते रील स्टार काय साबळे म्हणून आहे ते तिथं आलेले होते. रविराज साबळे आणि धनंजय देशमुख हे आतमध्ये जेवत होते. धनंजय देशमुख मला दिसलं तिथं बसलेला, कारण तिथलं वातावरण थोडं वेगळंच होतं. पण मला तिथून निघता पण येईना. तर मी इन्स्टाचं लाईव्ह चालू ठेवलं, कारण मला माहीत होतं हे आता काहीतरी कुठं करणार. मी तिथून असं बी आलो असतो न जेवता, तरी पण त्यांनी काहीतरी माझ्या नावाने गुन्हा दाखल केला असता. त्याच्यामुळे मी इन्स्टाला लाईव्ह चालू ठेवलं. इन्स्टाला मी हे पण म्हणलेलो आहे की आता आपल्याला काहीतरी 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तेवढ्यामध्ये ते साबळे म्हणून आहेत ते बाहेर आले तर मी कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला. त्याच्यामध्ये त्याचे जे बॉडीगार्ड आहेत धनंजय देशमुखचे ते माझ्याकडे आले. माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. माझं लाईव्ह बंद केलं तर पाठीमागून नंतर तो हा आला, धनंजय देशमुख आला आणि धनंजय देशमुखने त्या गार्डच्या कमरेचं पिस्टल काढलं, माझ्या डोक्याला लावलं आणि काय बोलला की तुला चलत संपतील, तुझी एवढी लायकी का माझ्यावर बोलतो. आणि परत तेवढं होऊन पण तिथं माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना हाणमार झाली आणि परत गुन्हा पण आमच्यावर दाखल केला. आमचा पण गुन्हा घेतला, आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला. काय त्याच्यात आरोप केलेला आहे की तुझ्या कानाला त्यांनी बंदूक लावली? हां, त्या गार्डच्या कमराला जी पिस्टल होती ती काढून त्यांनी माझ्या डोक्याला लावली होती. डोक्याला लावणं म्हणजे काय म्हणायचं? त्याने जीवे मारण्याच्या उद्देशानेच ती डोक्याला लावली होती की तू माझ्या लफड्यात पडू नको आणि तू माझ्याबद्दल काही सोशल मीडियाला बोलायचं नाही. हा त्याचं निवेदन होतं. मारहाण कोणी केली नेमकी? मारहाण धनंजय देशमुख आणि त्याच्यासोबत इतर 4-5 लोक होते. काही त्या पद्धतीचं काही सीसीटीव्ही फुटेज, काही व्हिडिओ वगैरे आहे? आता ते असेल तर ते हॉटेलवाले देतील, मला माहीत नाही तिथं काय आहे ते. आता पुढची मागणी काय? आता गुन्हा दाखल झाला त्याला अटक करावं एवढीच मागणी, कारण त्याला अटक नाही आणखी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.